माझी सेवा कर, मला समर्पण हो. पण मग भजन कसं करायचं, कथम ती भक्ती कशी करायची ते मन मना या श्लोकाने सांगतात. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. त्यात पहिलाच आदेश आहे मन मना भव, मत भक्ता भव, मत याजी भव, माम नमस्कुरु माम एव यस्यसि युक्त्वैव एवं आत्मनां मत्परायणः. मन मना भव अर्थात भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी मन लावणारा हो. मत भक्ता भव माझाच भक्त हो. मत याजी भव यजन करणं म्हणजे पूजन करणं. याप्रमाणे माझी पूजा करण्याचं ज्याचं शील आहे असा हो. माम नमस्कुरु सगळीकडे मीच आहे अशा भावनेने मला नमस्कार कर. एवं युक्त्वा अशा प्रकारे आपल्या चित्ताला समाहित करून, युक्त्वा समाहित करून, शांत करून मत्परायणः. मत्परायणः आयन म्हणजे ठिकाण, जीवनाचं अंतिम गंतव्य, आधारस्थान केवळ परमात्माच आहे. त्याप्रमाणे आत्मानं माम एव सर्वांचा आत्मा जो मी ईश्वर त्याला तू यस्यसि प्राप्त होशील. पहिलं पद सांगितलं मनमना. मयि वासुदेवे मनहा यस्य तव सहा त्वं मनमना भव. मयि वासुदेवे मी वासुदेव स्वरूप म्हणजे चराचराला व्यापून असणारा जो परमात्मा त्या वासुदेवाच्या मध्ये यस्य मनाः त्याचं मन आहे तव असा तू हो. त्याला मन मना भव. त्याप्रमाणे मत भक्ता हा भव तू माझा भक्त हो म्हणजे माझ्यापासून थोडा सुद्धा विभक्त राहू नकोस. मत याजी मत यजनशीला भव. भगवंताची पूजा करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. पण ती भगवंताची पूजा अगदी एकाग्रतेने करणं, त्याला सुंदर प्रकारचं स्नान घालणं, त्या परमात्म्याला गंध लावणं, वस्त्र परिधान करणं, चांगली ताजी फुलं त्या परमात्म्याच्या पूजामध्ये ठेवणं, त्याची आरती करणं आणि ह्या निमित्तानं शरीर मन बुद्धी एकत्रित करून त्या परमात्म्याशी शरणापन्न होणं याला मत याजिनः मत यजनशीलाः असं भगवंताची पूजा करणं हे ज्याचं शील आहे. भगवंत म्हणतात या साधनेच्या द्वारे माम ईश्वरम यस्यसि आगमिष्यसि माझ्या ईश्वर स्वरूपाला तू प्राप्त होशील, येशील. आगमिष्यसि या स्वरूपाला येशील. कसा? युक्त्वा म्हणजे समाहित चित्ताचा होऊन. समाधायम चित्तम एव आत्मानं माम अहमेव सर्वेषा भूतानाम आत्मा. मी सगळ्या प्राणी मात्रांचा आत्मा आहे. परामच गतिम
मीच सगळ्यांची गती आहे. परम अयनम, सर्वांचं राहण्याचं ठिकाण मीच आहे. तम माम एवं भूतम, अशा प्रकारे मला जाणून यस्यसी इति अतितेन संबंधः मत्परायणः सन इति अर्थः. माझ्या स्वरूपाला येशील असा भगवंताने हा आदेश अर्जुनाला ह्या शेवटच्या श्लोकामध्ये दिला. हा शेवटचा श्लोक वाचल्यानंतर ज्यांनी गीतेचं थोडंसं चिंतन केलं आहे त्यांना ही गोष्ट सहज ध्यानी येईल, ती ही की असाच श्लोक 18व्या अध्यायाच्या मध्ये 65 क्रमांकाचा श्लोक आला आहे. फक्त शेवटचं एक अर्ध टोक वेगळं आहे, बाकी श्लोक जसाचे तसा आहे. मन्मना भवंत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. अर्थात हे दोन्ही श्लोक अगदी जवळजवळ सारखेच आहे. म्हणजे 9वा अध्याय हा संपूर्ण गीतेचं सार आहे हे अनेकदा आपण बोललो. त्याचं महत्वाचं कारण एक आहे की 18व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतानी संपूर्ण गीतेचा समारोप करताना माझी भक्ती कशी करावी हे सांगण्याकरता मन समर्पण कर, माझा भक्त हो, माझं यजन करण्याचं शील संपादन कर, जिकडे तिकडे मलाच नमस्कार कर आणि मग तू माझा अत्यंत प्रिय आहे आणि हे तुला मी सांगतो आहे असं भगवंताने तिथेही उद्धृत केलं आहे. असंही भगवंताच्या संबंधाचं भजन करण्याची रीती भगवंताने सांगितली. यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य असं आहे, पहा. तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू अर्जुना हे मन मीची करी, तुझं जे हे मन आहे हे मन मीच कर, म्हणजे मत स्वरूप कर. मनाचं वैशिष्ट्य आहे, मन ज्याचं चिंतन करतं त्याप्रमाणे त्याचा आकार धारण करतं. त्याला चित्तवृत्ती असं योगशास्त्रामध्ये म्हटलं आहे. मनुष्य घटाकडे पाहायला आला की घटाचा आकार उत्पन्न होतो चित्तामध्ये. देवाकडे बघू लागला किंवा देवाचा आकार चित्तामध्ये तयार होतो. अर्थात चित्त ज्या ज्या पदार्थांच्या चिंतन करतं त्याप्रमाणे तसं चिंतनाच्या आकाराकार ते चित्त होत असल्यामुळे अर्जुना मनाचं व्याख्या आहे तत्र संकल्प विकल्पात्मकम मनाः. संकल्प विकल्प करणं हे मनाचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या मनाला जी गोष्ट सर्वोत्तम आवडते तिथून ते मन जायला तयार होत नाही. म्हणून श्रेष्ठ महापुरुषांनी या मनाच्या संबंधानं एक कथन केलं आहे. या मनासी एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सोके. या मनाचं एक चांगलंही म्हटले. त्या मनाला एखादी गोष्ट आवडली की ते मन त्या ठिकाणी जाऊन सोकवतं, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करतं. मग श्रेष्ठ महापुरुषाने काय करावं? या मनासी एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभवची कौतुके दावीत जाईजे. म्हणून श्रेष्ठ महापुरुषाने त्याला आत्म अनुभव कडे त्याला न्यावं आणि तो अनुभव घेतला की मग तिथून ते मन पुढे जायला तयारच होत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. याप्रमाणे अर्जुना तू तुझ्या मनामध्ये माझ्या स्वरूपाचं चिंतन कर, संकल्प कर. तुझं चित्त तन्मया, हा नारद भक्ती सूत्रामध्ये खूप छोटं सूत्र आहे, तन्मया, तो माझ्याशी एकरूप होतो. पण माझ्याशी मन एकरूप लावण्याकरता अगोदर सुरुवात कुठून करायची? माझिया भजनी प्रेम धरी. भगवंताच्या भजनाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम धारण केलं पाहिजे. भजन शब्दाचा अर्थ फक्त टाळ मृदंग वीणा पेटी एकत्रित येऊन 2-4 चौघांनी एकत्रित यायचं आणि गाणं, याला तर भजन म्हणतात.
पण भजन शब्दाचा अर्थ फक्त टाळ विणा मृदंग यांच्या साहाय्याने केलं जातं ते भजन नाही, तर भजन शब्दाचा आहे ईश्वर प्रीत्यर्थ आपण जेही कार्य करतो ते जे कार्य आपल्या हातामध्ये आहे ते मी ईश्वरासाठी करत आहे अशी उदात्त भावना जर ठेवली तर प्रत्येक श्वास आणि प्रश्वास ही भक्ती घडते. असं माझ्याविषयी प्रेम धर म्हणजे मत प्रीत्यर्थ तू मनाची भावना कर, शरीराने कर्म कर, बुद्धीचा निश्चय सुद्धा माझाच कर. माझे भजने प्रेम धरी आणि मज एकाते सर्वत्र नमस्कारी. मी जो परमात्मा व्यापक स्वरूपाचा आहे, सर्व ठिकाणी मी आहे, शून्य स्थावर जंगम व्यापुणी राहिला अकळ, बाप रखमा देवरू श्री विठ्ठलू सकळ. असा सगळीकडे तो परमात्मा आहे. म्हणून सगळ्या वस्तूंना नमस्कार करताना त्या वस्तूंना नमस्कार न करता त्या वस्तूच्या आतमध्ये असणाऱ्या त्या परमतत्वाला नमस्कार करणं म्हणजे परमात्मा समजून त्याला नमस्कार जर केला तर नमिता मानापमान गळाले अवचिता मीची झाले. नमस्कार करण्याने नमस्कार हा व्यक्तीला नसतो तर त्या व्यक्तीच्या आतमध्ये असणाऱ्या त्या चैतन्य तत्वाला नमस्कार असतो. आणि म्हणून वारकरी संप्रदायातल्या मंडळींचा एक विशेष आग्रह असतो, पंढरपूरला गेले की मग पाया पडे जन एकमेका. अर्थात सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मज एकाते सर्वत्र नमस्कारी. मी एक जो आहे त्याला सर्वत्र नमस्कार करावं. माझेनी अनुसंधाने दे संकल्प जाणणे निश्चेक, मद्याजी चोख याची नाव. माझेनी अनुसंधाने देख, सतत त्या परमात्म्याचं अनुसंधान. संधी येते म्हणजे जोडणे, संधी म्हणजे जोडणे आणि अनुसंधान. परमात्म्याच्या संबंधाने एखादी क्रिया एखादं कर्म केलं ते कर्म ईश्वरासाठी मी करत आहे. मनाने संकल्प केला तो संकल्प ईश्वरासाठी आहे. बुद्धीने विचार केला तो विचार सुद्धा परमात्म्यासाठीच आहे. अर्थात जे जे मी काही करत आहे तो परमात्मा प्राप्तीचा उद्देश ठेवून मी करत आहे असं जर केलं तर प्रत्येक कृतीमध्ये परमात्म्याचं अनुसंधान हे राखलं जातं. म्हणून माझेनी अनुसंधाने देख, परमात्म्याचं नित्य अनुसंधान ठेवलं तर काय होतं? संकल्प जाळणे निश्चेक, निश्चेक संकल्प जाळणे. मनाची व्याख्या करताना अशी केली आहे, मन सतत संकल्प करतं, विकल्प करतं. आणि संकल्प विकल्प हा मनाचा एक स्वभाव आहे, लक्षण आहे. म्हणून जर संकल्प विकल्प जर जगाच्या पदार्थांच्या संबंधाने करत असेल तर जगाच्या पदार्थाचा संकल्प विकल्प त्या मनाने सोडून द्यावा आणि ईश्वराच्या संबंधाने संकल्प करायला लागला की ह्या संकल्पाच्या मुळे जगाच्या संबंधाचा असणारा संकल्प हा संपूर्णरित्या जळून जातो. म्हणून माणसाने अध्यात्मामध्ये राहावा सगळ्यांशी, पण सगळ्यांना विसरून जाण्याचं एक तंत्र शिकावं. सगळ्या लोक व्यवहारामध्ये राहत असताना एक समाज एक व्यवस्था आहे, कुटुंब एक व्यवस्था आहे, लोकाचार एक व्यवस्था आहे आणि व्यवस्था ही विशिष्ट काळापुरती असते. म्हणून एकमेकाचे असणारे संबंध हे आगंतुक आहे, तात्पुरते आहे असं ओळखून या सगळ्यांच्या मध्ये राहो आणि सगळ्यांच्या मध्ये राहून सुद्धा सगळ्यांना काही काळ अलिप्त ठेवण्याची भूमिका सुद्धा आपली असायला पाहिजे. आणि मग काय होतं? परमात्म्याचे अनुसंधान ठेवलं की जगाच्या पदार्थांच्या विषयी असणारा संकल्प हा पूर्णपणे जळून जातो. त्याला म्हणतात की निश्चयक संकल्प जाळणे. पूर्णतया जगाचा संकल्प जळून जातो, म्हणजे जगाच्या विषयी विचार करावा असं वाटत नाही, जगाच्या बद्दलच्या व्यक्तींना फारसं बोलावं असं वाटत नाही. आणि अशी अवस्था परमार्थाची उच्च कोटीची आहे. लोकांशी बोलून बोलून काय करणार आहे? बोलण्याची नाही आता देवा विन काही.
काय देवाच्या शिवाय दुसरं बोलून तरी काय करणार जगामध्ये? आणि जगामध्ये किती लोक बोलत असले तर 50 वाक्याच्या व्यतिरिक्त जास्त वाक्य बोलत नसतात. तुम्ही कोणाचे फोन ऐका, काय कसं काय, कुठे आहे, जेवण झालं का, बस 10 वेळेस जरी फोन केला तर लोक तेच विचारणार. आणि म्हणून जगाच्या संबंधानं बोलण्यापेक्षा परमात्म्याच्या संबंधानं बोलणं, त्याचं अनुसंधान ठेवलं की संपूर्ण जगाच्या संबंधाचा मनाचा संकल्प जळून जातो. संकल्प निश्चेख जाळणे अतिशय प्रभावी वाक्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं हे. आणि यालाच म्हणतात मद्याजी चोख याची नाव. मत याज, यजन करणं म्हणजे पूजन करणं. मत याजी म्हणजे भगवंताची भक्ती, भगवंताची पूजा, हेच खरं शुद्ध भजन आहे. हाच खरा शुद्ध भजनाचा प्रकार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मद्याजी चोख याची नाव. माझ्या उद्देशानं भजन करणं हेच खरं भजन आहे. ऐसा मिया अथिला होसी तेत माझियाच्या स्वरूपा पावसी, हे अंतकरणीचे तुझ पासी बोली जत असे. या अध्यायाचा उपसंहार होत आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून आपल्याला उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता ह्या ठिकाणी पाहायला दिसते. शास्त्रामध्ये कोणत्याही वाक्याचा विचार करायचा असेल, ग्रंथाचा तात्पर्य काढायचं असेल तर 6 गोष्टींचं लिंग, 6 गोष्टींचा निकष हा शोधला जातो आणि त्या 6 गोष्टीवरून त्या ग्रंथकर्त्याला किंवा त्या ग्रंथाचा मुख्य विषय काय आहे याचा विचार केला जातो. याला उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल असा हा एकूण 6 गोष्टींचा विचार आहे. याला उपक्रम आणि उपसंहार. कोणताही वक्ता जेव्हा बोलायला लागतो तेव्हा बोलताना ज्या विषयापासून सुरुवात केली त्याच विषयाने ती सांगता करणं याला उपक्रम आणि उपसंहार असं म्हणतात. याप्रमाणे हा उपक्रम सुद्धा असाच आहे. उपसंहार करताना असं म्हणतात माऊली ऐसा मिया अथिला होसी. याप्रमाणे मी तुला जे सांगितलं, तुझं मन माझ्या ठिकाणी लाव, माझ्या भजनाच्या विषयी प्रेम धर, सगळीकडे माझाच नमस्कार कर, माझ्याच विषयी अनुसंधान ठेव. या साधनाक्रमाने जर तू प्रामाणिकपणाने या साधना केल्यात तर या साधनाच्या द्वारे तू माझी ऐसा मिया अथिला होसी अशा माझ्या योगाने तू संपन्न होशील, माझ्यासारखा बनशील. ते माझियाच्या स्वरूपा पावसी, तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. कारण हीच प्रतिज्ञा भगवंताने अगोदर केली होती. यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेजा यांती मध्या जनोपी माम. जो कोणी माझं याजन करतात ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात हे भगवंताने सांगितलं. आणि म्हणून ह्या भक्तिक्रमाने जर कोणी माझी साधना करेल ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होते. अर्जुना, हे अंतकरणेचे तुझ पासी बोली येत असे. ही माझ्या अंतकरणातली गोष्ट आहे, माझ्या मनातली गोष्ट आहे आणि अगदी मनातली गुप्त गोष्ट आहे की ह्या मी सांगितलेल्या साधनाच्या प्रमाणे जो कोणी माझ्याशी नित्य अनुसंधान करत जाईल तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हे अंतकरणातली गोष्ट मी तुला सांगतो. का? तू अनिंदक अनन्य गती परी गौप्यही तयाप्रती चावळे जे सुखे, या लागली सुमनु आणि शुद्ध मती. अनिंदक अनन्य गती परी गौप्यही तयाप्रती चावळे जे सुखे. म्हणून गुडपणा आपले मोडो परी न बोलणेही बोलावे घडो, परी आमोचेही जीवीचे पडो तुझ्या जीवी. असं 9व्या अध्यायाच्या उपक्रमामध्ये भगवंताने सांगितलं. तू सुमन मनाचा आहे, तुझं मन चांगलं आहे, शुद्धमती आहे, आनंदक आहे आणि माझ्याशी अनन्य आहे. यामुळे माझ्या अंतकरणातलं गुह्य हे तुझ्या अंतकरणामध्ये पडावं याकरता मुडावणे बीज काढले मग निर्वाळले भूमी
फिरिले तरी ते सांडी विखुरी गेली म्हणूये काही. अशा अनेक उदाहरणाने तो विषय त्या ठिकाणी ठेवला. आणि म्हणून अर्जुना, माझं अंतःकरणापासून ही गोष्ट सिद्धांत मी तुला सांगत आहे. माझ्या अंतःकरणात तुला सांगत आहे या म्हणण्याचं कारण असं आहे. काय कारण आहे? अगा अघविया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी सुख संचले होऊनी ठासे. अरे अर्जुना, तुला जे मी हा राजविद्या राजगुह्य योग नामक हा 9वा अध्याय सांगितला, ही गीता तुला मी सांगत आहे. हे जे तत्वज्ञान आहे ना, हे तत्वज्ञान मी अनेकांपासून लपवून ठेवलं. मी लक्ष्मीपासून सुद्धा हे तत्वज्ञान लपवून ठेवलं. तिने खूप माझी सेवा केली, पण तिला एकच गोष्ट प्राप्त झाली, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. सनकादिकांना सुद्धा ही गोष्ट मी सांगितली नाही. जेन संगे माता देवकीसी, जेन संगे पित्या वासुदेवासी, जेन संगे बंधू बळीभद्राशी. मी माझ्या आईला सांगितलं नाही, वडिलांना सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, 16,108 पत्न्यांना मी सांगितलं नाही. आणि अर्जुना, हे सगळ्यांच्या पासून मी चोरून हे ठेवलंय तत्वज्ञान. म्हणून किती माणसं जवळची असेल ना, जर जोपर्यंत ते लायक होत नाही, अधिकारी होत नाही, तोपर्यंत त्यांना सांगूच नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. अगा अघविया चोरिया आपुले, सगळ्यांच्या पासून मी चोरून ठेवलेलं हे ज्ञान, जे सर्वस्व आम्ही असे ठेवले, सर्वस्व आमचं हे तत्वज्ञान कोणालाही न सांगता ते मी अर्जुना तुला सांगत आहे. ते पावोनी सुख संचले होऊनी ठासी. ते पावोनी, जे विचार आम्ही तुला तत्वज्ञान गीता हे तुला आम्ही सांगत आहोत, हे सुख पावोनी, हे सुख संपादन करून तू काय होशील? सुखी होशील, समाधानी होशील, तृप्त होशील. ते पावोनी सुख संचले होऊनी ठासी. आणि हे सगळं जो कोणी सांगत आहे त्या परमात्म्याच्या बद्दल आता ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. हे सगळं 9व्या अध्यायातला विचार ज्या परमात्म्याने सांगितला, तो परमात्मा कसा आहे यावरचं एक हृद्गत संजय धृतराष्ट्राला सांगतोय. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिला आत्मरामे संजयो म्हणे. संजयो म्हणे बोलिले. संजय म्हणतो धृतराष्ट्राला, महाराज बोलिले, परमात्मा असं बोलले. संजय हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राला हा सगळा युद्धाचा वृत्तांत सांगत आहे. आणि ते सगळं सांगत असताना भगवंतानी अशा प्रकारे अर्जुनाला सांगितलं आणि अशा प्रकारे भगवंत अर्जुनाशी बोलत आहे. असा संजय वृत्तांत धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये आपले स्वामी असणारे आंधळे धृतराष्ट्र महाराज त्यांना सांगत आहे. म्हणजे जो परमात्मा सांगत आहे तो परमात्मा कसा आहे, त्या परमात्म्याचे बाकी सगळे विशेषण आहे. तो परमात्मा सावळा आहे. जेव्हा तो परमात्मा भक्ताचं सगळं योगक्षमाचं कार्य वाहतो, तेव्हा तो परमात्मा सगुण साकार सावळा होतो. सावळा शब्दाचा अर्थ आहे तो सोपाधिक होतो. तो मायेची उपाधी धारण करतो आणि मायेची उपाधी धारण केली की तो परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न होतो. मग असा परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा आहे ना, परब्रह्म तत्व, ते कोणाचं सुखही घेत नाही, कोणाचं दुःखही घेत नाही. नादत्ते कस्यचित पापम या न्यायाप्रमाणे. पण असा सावळेनी तो सावळा परमात्मा बोलला. त्याचं मूळ स्वरूप कसं आहे म्हटले, परब्रह्म, तो निर्गुण निराकार परमात्मा, तो आता या सगुण साकार स्वरूपाच्या मध्ये येऊन भक्ताच्या करता उपदेश करण्यासाठी तो आता बोलत आहे. तो कसा आहे? भक्त काम, भक्तांच्या अंतःकरणातल्या कामना पूर्ण करण्याचं ज्याचं ब्रीद आहे, ज्याचं शील आहे, असा भक्त काम. आणि तो कसा आहे? कल्पद्रुम. कल्पद्रुम म्हणजे कल्प वृक्षाप्रमाणे
तसं कल्पवृक्षाच्या खाली बसले असताना सगळ्या कामना इच्छा पूर्ण होतात, त्याप्रमाणे परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आपण प्राप्त झालो असताना सगळ्या कामना आणि इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे भक्तांच्या कामना पूर्ण करणारा हा कल्पवृक्षच आहे की काय, आणि असा भक्त कामना पूर्ण करणारा कल्पवृक्ष बोलला. आणखी कसा आहे तो परमात्मा? आत्मा रामे. आपल्याला रमण साठी बाह्य वस्तूच्या आलंबनाची गरज असते, परंतु योगी भक्त ज्ञानी बाह्य विषयाला आलंबन करून रमत नाही. उलट न तेषु रमते बुधाहा, बुधाहा तेषु न रमते. मग कुठे रमतात बुद्धिमान लोक? तर सांगतात आत्मा रामे. ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच रमतात. यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. म्हणून हा परमात्मा आपल्या स्वरूपात रमणारा आहे. असा संजय सांगतो की असा सावळा परब्रह्म भक्त कामकल्पद्रुम परमात्मा जो आपल्या स्वरूपात रमणारा आहे, असा परमात्मा अर्जुनाला हा सगळा वृत्तांत सांगतो की हे ज्ञान सगळ्यांपासून चोरून ठेवलं अर्जुना, पण माझं हे गुह्य ज्ञान तुला सांगितलं, कारण सांप्रत काळामध्ये तुझ्यासारखा सत्वगुणांनी युक्त असा एकही मला दिसत नाही. ह्या सत्व असं भगवंताने सुरुवातीला सांगितलं. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर धृतराष्ट्राच्या मनावरती कोणताच भाव उमटला नाही की एवढा मोठा संजय सांगत आहे आणि हा जणू काही ऐकत असूनही ऐकतच नाही असं जेव्हा वाटलं, तेव्हा संजयाला ह्या माणसाच्या विषयी एक प्रकारची घृणा निर्माण झाली. काय माणूस आहे हा म्हटले, इतकं मी सांगून सुद्धा याला कळत नाही, आणि महत्वाचा विषय चालला असताना कळत नाही. याला काय माणूस म्हणायचं, याला काय राजा म्हणायचं? मग हे सांगण्याकरता संजय जणू काही एक विनोद करतो. अहो ऐक्यजतक असे अवधारा तव या बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसा नुठिका पुरा तैसा उगाची असे. अहो म्हटले महाराज, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगत आहे? ऐक्यजत असे, हे सगळं ऐकत आहात ना? तुम्हाला माझे शब्द तुमच्या कानावरती पोहोचतायत ना? तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय? अवधारा, अहो ऐका, भगवान श्रीकृष्ण काय बोलतायत? काय बोलतायत? तू मन मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते माझ्यानी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेक मध्याची चोक याची नाव. असं परमात्मा बोलताय. ऐकताय ना तुम्ही? धृतराष्ट्राच्या मनावरती कोणताच भाव येत नाही, आणि कोणताच भाव जेव्हा येत नाही तेव्हा संजय म्हणतो, माझ्या या बोलण्यावरती हा म्हातारा या बोला निवांत म्हातारा. मी गीतेसारखा विषय सांगत आहे आणि हा थोडा सुद्धा त्याची या विषयाच्या विषयी सद्भावना उत्पन्न होत नाही. हा निवांत बसला आहे, याला काही कोणती भावनाच नाही. म्हणजे जर कधी वक्ता बोलणारा असेल आणि श्रोत्याच्या मनामध्ये कोणताच भाव नसेल, तर कधी कधी वक्त्याला वाटतं काय माणसं आहेत, एवढं सांगून सुद्धा कळत नाही. तसा संजय म्हणतो, या बोला निवांत म्हातारा. या सगळ्या बोलण्यावर निवांत तो म्हातारा होता. कसा राहिला म्हटले तो निवांत? उदाहरण देतात, एखाद्या नदीला महापूर यावा आणि महापूर आल्यानंतर त्या महापुराच्या मध्ये एखादा म्हैसा म्हणजे रेडा तो बसावा, आणि बसल्यानंतर एवढ्या महापुराने वाहून जाण्याची शक्यता असली पण तरी तो निवांत त्या नदीच्या पाण्यामध्ये तो बसून राहतो. मी वाहून जाईल याची त्याला खंतच नसते. म्हणून म्हैसा नुठी, तो म्हैसा तो रेडा उठत नाही. कुठून? का? पुरा. पुरा म्हणजे नदीच्या पाण्याचा महापूर आला असताना तो रेडा जसा त्या नदीतून उठत नाही, तैसा हा उगाची असे. त्याप्रमाणे आपल्या मालकाला रेडा म्हणण्याची
कितपत संजयाची ही भूमिका आहे हे आपल्याला कळेल. याचं कारण एक आहे, संजय हा धृतराष्ट्राचा अत्यंत आवडता आणि विश्वासू नोकर होता. गीतेसारखा विषय चालला पण तरी सुद्धा संजय धृतराष्ट्र ऐकत नाही. म्हणून हा निवांत म्हातारा या ठिकाणी आहे. जसा म्हैसा म्हणजे रेडा महापुरातून वाहून जाण्याची शक्यता असताना सुद्धा तो निवांत पडून राहतो, त्या ठिकाणी उठून जात नाही, तसा एवढा मोठा भगवंताच्या वचनांचा महापूर चालला आहे आणि हा ऐकत नाही. काय करावं म्हटले. तिथं संजय माथा तुकला, आहा अमृताचा पाऊस वर्षाला, की हा येत असतोची गेला सेजिया गावा. तिथं संजय माथा तुकला आणि संजय हे सगळं बोलल्यानंतर लगेच तो अंतर्मुख झाला आणि भगवान व्यासांची कृपा त्यावर झाली होती. व्यासांनी त्याला दिव्य दृष्टी दिली आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण जसजसे धृतराष्ट्राला अर्जुनाला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती उपदेश करत होते, तो सगळा वृत्तांत व्यासांच्या योग सामर्थ्याने संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि तो संजय तो वृत्तांत रनिंग कॉमेंट्री, जशी क्रिकेटची असते तशी रनिंग कॉमेंट्री या युद्धाची संजय धृतराष्ट्राला सांगत होता. आणि संजयाला व्यासांनी हे निवडलं हे काम सांगण्याकरता. असं म्हटल्याबरोबर आपल्याची कृपा आपल्यावर झाली आणि त्यामुळे हा वृत्तांत सांगण्याकरता मला निवडल्यामुळे संजयाला तो आपला मान हलवतो. वाह, मी भाग्यवान आहे, मला निवडला आहे म्हटले हे काम करण्यासाठी. आहा अमृताचा पाऊस वर्षाला. वा वा म्हटले, काय आहे भगवंताच्या ह्या बोलण्याच्या निमित्ताने अमृताचा पावसाचा वर्षाव चालला. आणि हा की हा तो असतची गेला सेजिया गावा. आणि हा धृतराष्ट्र इथे असतानाच सेजिया गावा म्हणजे शेजारच्या गावाला निघून गेला. शेजारच्या गावाला निघून गेला म्हणजे तो शरीराने जरी इथे असला तरी मनाने मात्र तो आपल्या कुरुक्षेत्रावरती संजयाचं म्हणणं नीट समजून जर घेतलं तर संजय म्हणतो हा शेजिया गावा गेला म्हणजे दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी हे काय काय करतायत, त्यांची स्थिती काय आहे हे ऐकण्यामध्ये तो तिकडं मन त्याचं गेलं आहे. म्हणून माणसं देहाने एका ठिकाणी असतात आणि मनाने भलते ठिकाणी जातात. जसं म्हटले एवढा मोठा ज्ञानेश्वरीचा विषय चालला आहे आणि हा तो असतोची गेला सेजिया गावा. हा इथे असतानाच शरीराने इथे असताना मनाने मात्र दुसऱ्या ठिकाणी गेला आहे. आणि म्हणून संजय म्हणतो जैसा म्हैसा नुटिका पुरा तैसा उगाची हा म्हातारा, तसा हा म्हातारा. पण असं बोलणं ठीक नाही. मी ज्यांचं खातो त्यांच्याबद्दल असं विधान करणं हे बरोबर नाही. म्हणून सांगतात तरी हा दातारो आमचा म्हणून हे बोलता मिळेल वाचा, काय किजे याचा स्वभावाची ऐसा. दातारू म्हणजे हा आमचा अन्नदाता आहे आणि अन्नदाता असल्यामुळे त्याच्याबद्दल असं बोलणं म्हणजे वाणीला दोष प्राप्त होण्यासारखं आहे. करावं म्हटले याचा स्वभावाची ऐसा. काही माणसांचा स्वभाव इतका हेकट असतो, मरतील पण स्वभाव सोडत नाही. तसा हा धृतराष्ट्र आहे. तो म्हणतो की ह्या म्हाताऱ्याचा हा स्वभावच असा आहे, तो आपला मूळ स्वभाव सोडायला काही तयार नाही. एवढा मोठा चांगला आनंदाचा उत्सव, भगवंताचं वचन चालले आहेत, हा इथे असताना शेजारच्या गावाला मनाने निघून जातो आणि त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणं मला बरोबर नाही. पण काय करू, स्वभावच आहे ना अशा माणसांचा. पण माझं मात्र भाग्य आहे. बाप भाग्य माझे वृत्तांत सांगावयाचे नि व्याजे, कैसे रक्षलो मुनिराजे श्री व्यासदेवे. ते म्हणतात बाप भाग्य माझे. वा, बाप भाग्य माझे म्हणजे माझं भाग्य खूप मोठं आहे. मी भाग्यवान आहे. कारण का
वृत्तांत सांगावयाचे नि व्याजे. मला हा युद्धाचा वृत्तांत सांगण्याच्या व्याजे म्हणजे निमित्ताने मला दिव्य दृष्टी मिळाली. व्यासाने माझी नियुक्ती केली आणि त्यामुळे कैसा रक्षलो मुनिराजे श्री व्यासदेवे. श्री व्यासदेवे मुनिराजे कैसा रक्षलो. श्री व्यासदेवांनी मुनिराजांनी माझ्यावरती कृपा केली आणि मला हे सगळं ऐकायला भेटलं. जणू काही त्यांनी खऱ्या अर्थानं माझं आत्मरक्षण त्यांनी केलं. म्हणून व्यासदेवांच्या विषयी कृतज्ञता, पण त्याचबरोबर धृतराष्ट्राच्या विषयी अणोद्गार काढतात. पण मी भाग्यवान आहे म्हटले. वा, माझी निवड केली. व्यासांचं नाव काढल्याबरोबर संजयाच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भावाचं उधाण आलं. खरं म्हणजे ज्यांनी आपल्याला थोडंसं शिकवलं असेल, जे आपले गुरु असतील, त्यांच्याविषयी कृतज्ञता राहणं हे कायम श्रेयस्कर आहे आध्यात्मिक माणसांच्या दृष्टीने. म्हणून व्यासांचं नाव काढल्याबरोबर संजयाच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव आले. अष्टसात्विक भाव येणं म्हणजे अंगाला घाम येणं, रोमांच येणं, कंठ सद्गतीत होणं, शरीराला कंप सुटणं, वैवर्ण्य, डोळ्यामध्ये अश्रू येणं आणि कधी कधी त्या अष्टसात्विक भावाच्या मध्ये देह सुद्धा विसर्जित होऊ शकतो. त्याला स्तंभ स्वेदोत रोमांच स्वरभंगोत वेफतु वैवर्ण्यम अश्रू प्रलय इत्यष्टौ सात्विका मताः. अशा प्रकारे हे असे 8 अष्टसात्विक भाव आहे. त्यामुळे एतुले वाड सायासे जव बोलत असे दृढ मानसे तव न धरवेची आपुले ऐसे सात्विके केले. एतुले हे वाड सायासे, हे अर्जुन संजय बोलत होता, पण कसा बोलतो आहे? हे वाड सायासे, मोठ्या कष्टाने सांगत होता की व्यासांनी माझ्यावरती कृपा केली, वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मला माझं रक्षण केलं. म्हणजे हे बोलणं सुद्धा खूप कष्टाने त्याच्या तोंडून बाहेर पडत होतं. कारण अष्टसात्विक भाव आल्यामुळे त्याचं शब्द सुद्धा मुखातून बाहेर पडत नव्हते. जो बोलत असे दृढ मानसे, अत्यंत कष्टाने दृढ संकल्पनाने होऊन भगवंताच्या संबंधाचं हे विधान, आपल्या गुरुदेवांच्या बद्दलचं विधान जेव्हा हा संजय सांगतोय, तेव्हा बोलता बोलता न धरवेची आपुले ऐसे सात्विके केले. परंतु त्याला अष्टसात्विक भावाचं इतकं बळ निर्माण झालं की तो स्वतःला आवरू शकत नाही. न धरवेची, तो स्वतःला सांभाळू शकत नाही, धरू शकत नाही. ऐसे सात्विके केले. ऐसे सात्विके केले म्हणजे असं या अष्टसात्विक भावाने त्याला आतून रोमांच आला, स्वेद आला, स्वरभंग झाला, वैवर्ण्य आलं, अश्रू, प्रलय, हे सगळे अष्टसात्विक भाव त्याला एकदम दाटून आल्यामुळे अशा व्यक्तींना सांभाळून मी सांभाळू शकत नाही असं वाटल्याबरोबर अष्टसात्विक भावाचं वर्णन येत आहे. चित्त चाकाटले अटू घेत वाचा पांगुळली जेथीचे तेथ अपाद कंचुकित रोमांच आले. अहो म्हटले चित्त चाकाटले अटू घेत, चित्त एकदम स्तंभित झालं आणि जणू काही ते आता आटू लागलं की काय असं वाटायला लागलं. वाचा पांगुळली जेथीच्या तेथ, वाचा बोलण्याकरता प्रारंभ केला, पण वाचालाही जाड्यता निर्माण झाली, वाचेने तो बोलू शकत नाही. चित्त स्तंभित झालं, त्यामुळे चित्तालाही काही कळत नाही. आपाद कंचुकित रोमांच आले. आपाद म्हणजे पायापासून तर अगदी डोक्यापर्यंत सगळ्या अंगाला रोमांच त्याच्या अंगावरती उभे राहिले. अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुली सुकोर्मीची निबळे, बाहेर कापे. अर्धोन्मिलित डोळे, डोळे पूर्ण बंदही नाही, डोळे पूर्ण उघडेही नाही, असे अर्ध उन्मिलित, अर्ध उघडे आणि अर्ध झाकलेले असे अर्धोन्मिलित डोळे. आणि त्या डोळ्यातनं
व्यासांच्या कृपेची आठवण झाली. वा, व्यासांनी आमच्यावरती कृपा केली आणि त्यामुळे गीता ऐकायला भेटली. काय माझं भाग्य आहे. आणि म्हणून डोळ्यातनं आनंद अश्रू वाहू लागले. वर्षताती आनंद जळे. आनंद जळे, आनंदाचे वर्षाव. अर्थात आनंदाचा जो अश्रू असतात ते थंड असतात आणि दुःखाचे अश्रू जे असतात ते गरम असतात. तसं म्हटले आनंद जळे वर्षताती. आनंदाचा अर्थात थंड जे अश्रू आहेत ते डोळ्यातून वाहत आहेत. आणि आतून काय होत आहे. अतुलिया सुकोर्मेची निबळे बाहेर कापे. अतुलिया सुकोर्मेची निबळे. आतून ज्या मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वेद स्तंभ रोमांच स्वरभंग वेपूत वैवर्ण्य अश्रू आणि प्रलय, त्या अष्टसात्विक भावाचं एवढं आतून सुखाच्या उर्मीचं बळ आलं म्हटले. आणि सुखसागराच्या लाटात जणू काही वर उफळत आहेत असं आतून उर्मी आल्यामुळे बाहेर त्याचा परिणाम शरीरावरती व्हायला लागला. आणि बाहेरी कापे, बाहेर संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं आहे त्या अष्टसात्विक भावाच्यामुळे. आतूनच तेवढ्या भक्कम अशा उर्मी बाहेर पडू लागल्या होत्या. अगवाची रोमामुळी आली स्वेद कणिका निर्मळी. लीला मोतियाची कडियाळी आवडे तैसा. अगवाची रोमामुळी, अंगाला जे अष्टसात्विक भाव रोमांच आले होते त्या रोमाच्या प्रत्येक मुळाजवळ काय म्हटले, आली स्वेद कणिका निर्मळी. त्या रोमांच केसाच्या खालच्या टोकाजवळ असे स्वेद कणिका निर्मळी, घामाचे बिंदू त्या ठिकाणी आले होते. पण ते कसे म्हटले, अत्यंत निर्मळ असणारे त्या घामाचे बिंदू त्या रोमांचाच्या खालच्या भागावरती आले होते. आणि आली स्वेद कणिका निर्मळी. लेली मोतियाची कडियाळी तैसे झाली. कल्पना करत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बघा रोमांच आले म्हणजे सगळे केस उभे राहिले ताट, आणि त्या केसाच्या खालच्या भागाला त्या घामाचे बिंदू एकत्रित आले. आणि त्यामुळे त्या दृश्याकडे जर आपण जर पाहिलं तर जणू काही एक सोन्याची पखरणच, त्या मोतीबिंदूची पखरणच त्याच्या शरीरावरती झाली आहे असं वाटायला लागलं. आणि त्याने त्या मोत्याचे हारच जणू काही सगळ्या अंगावरती परिधान केले आहे असं वाटायला लागलं. लेल मोतियाची कडियाळी आवडे तैसा. मोत्याची गुंफलेले हारच जणू काही प्रत्येक अवयवाच्या त्या रोमाच्या मुळाशी परिधान केलेले आहे असं दृश्य त्याला वाटू लागलं आहे. संजय म्हणतो, भगवंत माऊली वर्णन करता संजयाचं, असं सगळं संजयाला होत आहे. ऐसनी महासुखाच्याने अतिरसे, जेत आटणी होईल जीवदसे, तेत निरोविले व्याजे, ते नेदेची हो. असं झालं म्हटले, महासुखाच्याने अतिरसे. अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले हे शब्द म्हणजे महासुख म्हणजे ब्रह्मसुखाचाच हा वर्षाव होत आहे. आणि रसो वैसा असा असणारा हा परमात्मा आणि त्याच्या मुखातून निघालेले हे ब्रह्मविद्या आणि ह्या ब्रह्मविद्येच्या अतिवर्षावाने, हा कसा आहे म्हटले, अतिरसे. हा अतिवर्षावाने जेव्हा शरीरावरती कानावरती त्या तत्वज्ञानाचा उपदेश होऊ लागला तेव्हा काय होतंय, जेथ जीवदसे अटणी होईल. जीवाच्या ठिकाणी अज्ञानाच्यामुळे स्वतःचा ईश्वरभाव विसरून, ब्रह्मभाव विसरून मी जीव आहे असं म्हणायला लागतो. आणि जीवभाव म्हटला की मनुष्य संकोचित होतो, दुःखी होतो, पारतंत्र्यामध्ये पडतो. परंतु भगवंताचा हा वर्षाव तत्वज्ञानाचा झाल्यामुळे जणू काही जीवदशेची आता आटणी होत आहे. आणि त्यामुळे आता तेथ निरोविले व्यासे, व्यासांनी जो निरोप देण्याकरता माझी व्यवस्था केली होती, आता माझ्याच्याने या अष्टसात्विक भावाच्या मुळे आता माझ्याच्याने तो निरोप धृतराष्ट्रापर्यंत दिला जात नाही. ते नेदेची हो, तो नेदेची हो
म्हणजे तो वृत्तांत आता मला सांगता येईनाच हो, काय करावा. मला नेमलं श्री व्यासांनी, पण अष्टसात्विक भाव आल्यामुळे ते इथं व्यासे निरोविले, व्यासाने निरोप सांगण्याकरता मला नियुक्त केलं होतं. परंतु आता माझी या उपदेशाच्याद्वारे जीवदशा संपून चालली आहे. मी परमात्म्याशी एकरूप होत चाललेलो आहे आणि त्यामुळे आता माझ्याच्याने ते सांगणं होईना. पण हे म्हणणं बरोबर नाही. एखादं काम जर एखाद्या शिष्याला सांगितलं असेल तर ते काम त्याने पूर्णपणे करावंच लागतं आणि केलंच पाहिजे, हा एक नेम असतो. त्याला संजयाला वाटलं की माझ्याकडनं हे होत नाही आणि श्रीकृष्णाचे बोलणे घोकरी आले श्रवणे की देहस्मृतीचे तेने वापसा केला. असं ऐकताच भगवंताचे ते पुन्हा शब्द कानावरती पडू लागले. मन्मना भव मद्भक्तो मद्याची माम नमस्कुरु मामे वैशेषयुक्त्वैव महात्मानां मत्परायणाः. हे भगवंताचे शब्द कानावरती आले आणि श्रीकृष्णाचे बोलणे घो करी आले श्रवणे. घो करी म्हणजे घो 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 करत ते श्रवणे आले म्हणजे कानावरती पडले. जसं मेघांचा वर्षाव होतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे शब्द घो घो या आवाज करत पुन्हा संजयाच्या कानापर्यंत आले आणि आल्याबरोबर देहस्मृतीचे तेने वापसा केला. आतापर्यंत अष्टसात्विक भावामुळे तो देहभान विसरला, पण आता देहाची स्मृती झाली आणि देहाच्या स्मृतीचा त्याला वापसा केला. तो पुन्हा आता शुद्धीवरती आला आणि मग संजय म्हणायला लागला, तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जे सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी देवीची अवधारा म्हणे ओजी धृतराष्ट्राते. म्हणजे ह्या वाक्याचा संबंध कुठपर्यंत आहे. अहो महाराज, तुम्ही ऐकता आहात ना. अहो ऐकजत असे की अवधारा या बोला निवांत म्हातारा, हे सगळं तुम्ही ऐकत आहात ना. असं सांगितल्यानंतर मध्ये अष्टसात्विक भाव आलं, भावाचं उदाहरण आलं. राजाकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतः मी किती भाग्यवान आहे असं आठवल्यानंतर तो आता अष्टसात्विक भाव येत होता आणि पुन्हा आता संजयाला भगवंताच्या त्या बोलण्याची आठवण झाली आणि धृतराष्ट्राला म्हणतोय, महाराज ऐकताय ना तुम्ही, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, देवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकांचा. अहो महाराज, श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे निवडून काढलेले शुद्ध बीज आहे. म्हणजे कारण बी तयार करताना शुद्ध बी करावं लागतं, अनावश्यक भाग टाकून द्यावा लागतो. असं निवडलेले बीज म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले अक्षर हे निवडलेल्या बीजाप्रमाणे शुद्ध आहेत. बर, आणि हे बीज ज्या जमिनीमध्ये पेरायचे, ती जमीन कशी म्हटले, संजय सात्विकाचा बिवडू. हे वाक्य भगवान ज्ञानोबरायांचे आहेत. श्रीकृष्ण वाक्य हेच निवडलेले बीज आहेत आणि ते बीज पेरण्याकरता संजय हा अष्टसात्विक भावाची अगदी मशागत केलेली जमीन आहे. आणि संजय सात्विकाचा बिवडू मशागत केलेली जमीन म्हणजे एक पीक घेण्याच्या अगोदर मध्ये एक आड पीक घेऊन त्या पुढच्या पिकाला उपोत्बलक असं जर पीक घेतलं जातं आणि त्यामुळे पुढच्या पिकाला एक प्रकारचा पुढचं पीक घेण्याकरता एक उत्साह आणि चांगल्या प्रकारचा उत्तेजना त्या भूमीमध्ये निर्माण होत असते. जसं ऊस लावण्याच्या अगोदर जर तागाची पेरणी केली आणि ते मोठं करून त्याचं खत केलं तर ऊसाचं पीक चांगलं येतं. म्हणजे मध्ये आड एक पीक घेतलं की पुढच्या पिकाला खूप आवश्यक आहे.
त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातले शब्द आता अर्जुनामध्ये पडणार आहेत, पण त्याच्यामध्ये एक आडपीक घेतलं ते म्हणजे मध्ये संजय आहे, आणि त्या संजयाच्या माध्यमातून आता ही एवढी मोठी चांगली जमीन आहे, मग त्या चांगल्या जमिनीच्या मध्ये जे पीक येणार आहे ते श्रोत्यांना खूप चांगलं मिळणार आहे. म्हणून आता श्रीकृष्ण वाक्य बीज निवाडू, संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतिया होईल सुरवाडू प्रमेय पिकांचा, आणि श्रोत्यांना प्रमेय पिकांचा सुकाळ होईल. सुरवाडू म्हणजे सुकाळ होईल, रेलचेल होईल, त्यांना एक प्रकारची सुगी मिळेल, त्यांना वाटेल तो आनंद भेटेल. आणि म्हणून अहो आळूमाळू अवधान दियावे, हेतुलिने आनंदाची राशीवरी बैसावे, बाप श्रवण इंद्रिया दैवे घातली माळ. अहो आळूमाळू अवधान दियावे. आळूमाळू म्हणजे तुम्ही आता थोडस लक्ष द्या. इथे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी उपक्रम आणि उपसंहार केला आहे पहा. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. 9व्या अध्यायाला सुरुवात करताना अवधान शब्द योजून सुरुवात केली, आणि सुरुवातीच्या 33 ओव्यांच्या मध्ये 7 वेळेस अवधान 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 या शब्दाचा प्रयोग केला. आणि आता उपसंहाराच्या मध्ये सुद्धा संजयाचं निमित्त करून धृतराष्ट्राला अवधारा असं सांगितलं. आणि आता उपसंहार करताना सुद्धा श्रोत्यांना सांगता, तुम्ही थोडस जरी लक्ष दिलं ना तरी अहो आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेने आनंदाचे राशीवरी बैसावे. एवढ्याने तुम्ही आनंदाच्या राशीवर बसणार आहात. आनंदाची रास म्हणजे शिग, त्या शिगेवरती तुम्ही बसाल, अर्थात ब्रह्मसुखाला पात्र व्हाल. अवधान एकळे देजे, मग सर्व सुखासी पात्र होईल. तीच विचारधारा पण वेगळ्या शब्दात इथे मांडली आहे. अहो अवधान आळूमाळू अवधान द्यावे, येतुले आनंदाचे राशीवरी वैसावे असं म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप श्रवण इंद्रिया दैवे घातले माळ. बाप धन्य धन्य म्हटले श्रवण इंद्रिय, दैवानेच श्रवण इंद्रियांना आता माळ घातली. एखादं माणसं चांगलं काम करत असेल तेव्हा त्याची प्रशंसा म्हणून, सत्कार म्हणून त्याच्या गळ्यामध्ये माळ घालतात, फुलांचा पुष्पहार घालतात, फुलभेट त्याला देतात आणि त्याचं कौतुक करतात. दैव दैव म्हणून जे म्हटलं जातं त्या दैवांनीच त्या श्रवण इंद्रियांना माळ घातली. अरे तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे शब्द ऐकत आहात, आम्ही तुमचा सत्कार करतो आहोत. बाप श्रवण इंद्रिया दैवे घातली माळ. दैवे श्रवण इंद्रिया माळ घातली. बाप म्हणजे वा रे वा, धन्य आहे ते कान, भाग्य आहे त्या कानांचं जिथे दैवानेच या श्रवण इंद्रियांना माळ घातली आहे. म्हणून विभूतींचा ठाऊ, अर्जुना दाविल सिद्धांचा राहो, तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. म्हणून हा सगळा भाग असल्यामुळे निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे, म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य असणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना सिद्धांचा राहो, विभूतीचा ठाओ दाविल. भगवान श्रीकृष्ण हा सिद्धांचे राजे आहेत, म्हणून सिद्धांचा राजा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आता या 10व्या अध्यायाच्या मध्ये विभूतींचा ठाऊ म्हणजे विभूतींचे स्थान कोणकोणते आहे, कोणकोणत्या ठिकाणी परमात्म्याच्या विभूती आहे, या विभूतींचा विचार त्या ठिकाणी सांगणार आहेत. तो ऐका निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथ महाराजांचा शिष्य अर्थात मी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतोय की भगवान श्रीकृष्ण सिद्धांचे राजे 10व्या अध्यायामध्ये विभूतींच्या मुख्य ठिकाणांचा उल्लेख करणार आहे, निर्देश करणार आहे. आपण तो अवश्य श्रवण करावा
असं सांगून या 9व्या अध्यायाची परिसमाप्ती या 535व्या ओवीच्या मध्ये करतात. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां ज्ञानेश्वरी भावदर्शने 9मोऽध्यायः. याप्रमाणे हा 9 अध्याय 34 श्लोक आणि 535 ओव्यांनी सुंदर सिद्धांताने नटलेला, बहरलेला, मानवी जीवनाला परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचवणारा अतिशय सुंदर हा अध्याय आहे. यथामती यथावकाश आपण याचं चिंतन केलं, याचं मनन आयुष्यभर करावं असा हा अध्याय आहे. राहिलेला या अध्यायातला काही शेष भाग काही राहून गेला आहे, तो आपण उद्या घेऊया. कारण 2-3 ओव्या सांगण्याच्या ओघामध्ये राहून गेल्या. त्या म्हणजे तरी झडझडो आणि वहिला आणि भक्तीची वाटे लाग जी पावेसी अव्यंग निज धाम माझे. आणि आणखी 2-3 ओव्या चुकून त्या राहिल्या आहेत. त्याचा विचार आपण उद्या पाहूया. आणि आज या 9व्या अध्यायाची सांगता झाली असं आपण या ठिकाणी उद्घोषित करूया. आणि प्रवाहित आणि प्रलंबित झालेली वाक्सरिता संत श्रेष्ठ ज्ञानराजांच्या श्रीचरणावरती समर्पित करून वाणीला देखील त्यांच्या चरणारविंदी स्थिर करूया आणि वाणीला तात्पुरता स्वल्पविराम देऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.